नमस्कार मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण महा आयडी कार्ड कशा पद्धतीने बनवायचं हे सविस्तर माहिती दिलेली होती। पण हे महा आयडी कार्ड जनरेट झालेलं असेल तर ते आयडी कार्ड डाउनलोड कसं करावं हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्यात येणार आहे। महाडीबीटीच्या 93+ सेवा, त्याचबरोबर आपले सरकारच्या 1077+ सेवा आपल्याला या कार्ड थ्रू तसेच अन्य शासकीय किंवा सरकारी योजनेचा लाभ या कार्ड थ्रू मिळणार आहे। कागदपत्र वारंवार अपलोड करण्याची आता झंझट मिटणार आहे। हे कार्ड फक्त 2 मिनिटात बनवता येतं। त्याचा व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे, तो पहा। आजच्या व्हिडिओमध्ये हे कार्ड बनवलेलं डाउनलोड कसं करावं आणि जतन कसं करावं हे सांगण्यात येणार आहे। चला तर अधिकचा वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूया। आपल्याला आपल्या मोबाईलच्या कोणत्याही एका ब्राउझरवरती यायचं आहे आणि सर्च करायचं आहे mahasaarthi.maharashtra.gov.in किंवा डिस्क्रिप्शनमध्ये डायरेक्ट त्याची लिंक देतोय। या वेबसाईटवरती या वेबसाईटवरती आल्यानंतर नवीन महाआयडी काढण्यासाठी इथे आधार क्रमांक टाकून आपल्याला नवीन महाआयडी काढता येतो। त्याचा ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, आय बटन चेक करा किंवा व्हिडिओच्या शेवटी मी लिंक ठेवतोय, तिथे क्लिक करून तुम्ही महाआयडी बनवू शकता। आता आपल्याला काय करायचं आहे पहा, इथे क्लोज करायचं आहे, लॉग इन पेजवरती येतोय। आता लॉग इन आयडी कसा क्रिएट झालाय ते पण सांगतो। लॉग इन पेजवरती क्लिक करायचं आहे आणि इथे नागरिक लॉग इन नावाचा ऑप्शन आहे, या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। पहा, आपल्याला महा आयडी कार्ड डाउनलोड करण्यासाठी पण कालचा जो व्हिडिओ होता तो पाहून तुम्ही महा आयडी क्रिएट करायचा आहे। त्यानंतरच तुम्हाला 24 तासानंतर आपल्याला नागरिक लॉग इन मध्ये यायचं आहे। तुम्हाला SMS येतो महा आयडीचा। आता महा आयडी कार्ड डाउनलोड करण्यासाठी नागरिक लॉग इन वरती क्लिक करतो। नागरिक लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे 2 ऑप्शन दिसत आहेत, एक म्हणजे महा आयडी आणि दुसरा आधार। आता महा आयडी आलेला आहे तर सुद्धा आपण आधार थ्रू लॉग इन करू शकता। आता आधार थ्रू वरती लॉग इन करू, म्हणजे आपल्याला आधार नंबर पाठ आहे। आधार वरती क्लिक करा, आधार नंबर इथे प्रविष्ट करा आणि लॉग इन पर्यायावरती क्लिक करा। यानंतर पहा, तुमच्या आधारशी OTP गेलेला आहे, तो OTP आपल्याला इथे फिल करायचा आहे आणि प्रमाणित करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। यानंतर पहा, इथं डिजी लॉकर साठी तुम्हाला ऍक्सेप्ट करायला सांगत आहेत। तुम्हाला करायचं असेल तर डिजी लॉकर सुद्धा ऍक्सेप्ट करू शकता, अन्यथा स्किप फॉर नाउ वरती क्लिक सुद्धा करू शकता। यानंतर पहा, आपल्याला इथं वेलकम टू महासारथी येतंय, हॅलो आपलं नाव येतंय, युअर महा आयडी येतंय, हे कॉपी सुद्धा करू शकता, काही गरज नाहीये। खालती या, पाहू शकता इथं तुम्हाला कार्ड डिस्प्लेला दिसत आहे। यामध्ये तुमचा फोटो दिसतोय, तुमचं नेम दिसत आहे, डेट ऑफ बर्थ, जेंडर, ऍड्रेस, महा आयडी। आता इथे महा आयडी दिसतोय आणि आधारची लास्ट 4 डिजिट। आता हे कार्ड फ्लिप कार्ड करायचं आहे, इथे फ्लिप कार्ड। बॅक साइडला QR कोड डिस्प्लेला दिसत आहे। आता हे बॅक आणि फ्लिप म्हणजे बॅक साइड आणि फ्रंट साइड आहे। आता डाउनलोड करण्यासाठी पहा, इथे डाउनलोड महासारथी कार्ड नावाचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा। बस, तुमची इथे PDF फाईल डाउनलोड झालेली आहे। हे कार्ड तुम्ही जतन करून ठेवू शकता। पहा, हे कार्ड तुम्हाला आलेलं आहे, तुम्ही जतन करून ठेवू शकता, प्रिंट काढू शकता, लॅमिनेशन करू शकता। फक्त 2 मिनिटांमध्ये आपण हे कार्ड डाउनलोड केलेलं आहे। कशाच्या माध्यमातून? काल एक व्हिडिओ बनवलेला होता, तो आता हा व्हिडिओ संपताच लिंक येऊन जाईल, तिथे क्लिक करा। त्या पद्धतीने तुम्ही महा आयडी साठी अप्लाय करा आणि त्यानंतरच 24 तासानंतर आपल्याला हे महा आयडी जनरेट झालेले कार्ड सुद्धा भेटून जाईल। अशा प्रकारे मित्रांनो, आपण महा आयडी कार्ड डाउनलोड करायचं आहे। आता सरकारची अनेक कार्ड आहेत, भयंकर कार्ड आहेत। तुम्ही सुद्धा कमेंट सेक्शन वाचला असाल की सरकार इतकी कार्ड का काढायला लावतंय, तर हे कार्ड खूप महत्त्वाचं आहे। तुम्हाला कोणत्या कार्ड संदर्भातील माहिती हवी असेल तर कमेंट करा, जरूर नेक्स्ट त्या कार्ड संदर्भातील व्हिडिओ बनवण्यात येईल। धन्यवाद।